महायुती प्रचंड मजबूत आहे। आपापला पक्ष वाढवण्याकरता आपापल्या कार्यकर्त्यांना काही भूमिका मांडाव्या लागतात। शेवटी एकनाथ शिंदेजी आपला पक्ष वाढवतात आहे, अजितदादा आपला पक्ष वाढवतात आहे। आम्ही 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भाजप त्या ठिकाणी गठीत करतो आहे। आज आम्हाला 1,31,00,000 मेंबरशिप आमची झाली आहे आणि 3 लाख सक्रिय सदस्य आम्ही करतो आहे। शेवटी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि या महाराष्ट्राच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी महायुतीचाच कब्जा असणार आहे। सर्वीकडे भगवामय वातावरण असणार आहे आणि अजितदादा ज्या ठिकाणी लढतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू, एकनाथजी लढतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू, जिथे आम्ही लढतो आम्ही त्यांची मदत करू। त्यामुळे कुठेही महायुतीमध्ये वितुष्ट नाही। एकनाथ शिंदेंना धमकी फोन केलेला कोरटकर 4 दिवसापासून बेपत्ता, नक्की त्यांना फरार करण्यास मदत करणारे आका कोण आहेत असा प्रश्न उपस्थित कोणी आका वगैरे लागत नाही। पोलीस शोधून काढतील, चुकीचं असेल त्याला जेरबंद करतील। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही दबाव पोलिसांवर नसतो। शेवटी आज ना उद्या आरोपी पकडले जातात आणि योग्य कारवाई होईल। एकनाथ शिंदे फडणवीस जर शिंदेचे घोटाळे बाहेर काढत असले तर त्यांचं स्वागत आहे। काही घोटाळा एकनाथ शिंदेनी केला नाही आहे। आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे, गतिमान सरकार आहे आणि आता संजय राऊतांनी 5 वर्ष विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं, चांगल्या भूमिका सरकारला सांगाव्या। आमच्यामध्ये महायुती भक्कम आहे, त्यामुळे असे किती खडे टाकले संजय राऊतांनी त्याला काही उपयोग नाही। महाराष्ट्राची जनता संजय राऊतांना ऐकत नाही, आम्ही सुद्धा ऐकत नाही। पण तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलं। कुठलाही आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिमान सरकार आहे आणि प्रचंड ताकदीने सरकार चालणार आहे। पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात महायुती असणार आहे। शरद पवारांनी शॅडो कॅबिनेट सुरू केले। शरद पवारांनी या शॅडो कॅबिनेट आहेत ना शरद पवार साहेबांच्या, या शॅडो कॅबिनेटचा अभ्यास उद्धव ठाकरे सरकारचा पहिले करावा लागेल। उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे कॅबिनेट होतं त्यावर शॅडो कॅबिनेट चांगलं काम करेल। आमच्या सरकारमध्ये एवढं पारदर्शी काम आहे, किती शॅडो कॅबिनेट तयार केलं तरी काही उपयोग नाही।